पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना जादा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. त्यामुळे खरीप 2023 मधील 1,70,00,000 शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावाची छाननी नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील 9 विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. गेल्या हंगामात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या 9 विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे. या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची तब्बल 54,000 कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिलेले आहे. खरीप 2023 मधील पीक विमा धारक शेतकऱ्यांना अद्यापही विमा भरपाई मिळालेली नाही. केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. नवे सूत्र किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांचे विमा दावे अंतिम होतील आणि केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईच्या रकमा जमा होतील. नव्या निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर घेतल्या गेलेल्या निर्णयाची माहिती विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना pmfby.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या विमा प्रस्तावाची माहिती मिळेल. मंजूर झालेली भरपाई आता आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जात आहे. मागील तपशील देखील आता शेतकऱ्यांना दिसणार असल्यामुळे खोटी माहिती देत दुसऱ्यांच्या बँक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्राने विमा कंपन्यांना आणखी एक अट घातली आहे. पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमा हप्ता घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः हिशोब करून नुकसान भरपाईच्या रकमा परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करीत होत्या. परंतु आता नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशोब केल्यानंतर भरपाई रक्कम केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या PFMS म्हणजे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकडे वर्ग करायची आहे. त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. पीक विमा योजनेतील जुन्या निकषांमध्ये पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काही घटकांमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नव्हते. नव्या निकषात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे हित लक्षात घेण्यात आले आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनास 50% घट असल्यास, उदाहरणार्थ सोयाबीनची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 50,000 रुपये असल्यास 50% म्हणजेच 25,000 रुपये भरपाई शेतकऱ्याला मिळेल. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये अग्रिम नुकसान भरपाई 7,500 रुपये दिलेली असल्यास मिळणारी नुकसान भरपाई 17,500 रुपये म्हणजेच पीक कापणी नुकसानमधून दिलेला अग्रिम समायोजित करून येणारी रक्कम राहील. म्हणजेच 25,000 रुपये वजा 7,500 रुपयाकरता 17,500 रुपये दिले जातील. मात्र पीक कापणी प्रयोगात नुकसान शून्य आले तरी शेतकऱ्यांना दिलेल्या आधीचा अग्रिम विमा रक्कम वसूल केला जाणार नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 15,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली असल्यास आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान 50% आल्यास मिळणारी नुकसान भरपाई 17,500 रुपये राहील. कारण 15,000 रुपये आधीच दिलेले असल्यामुळे विमा संरक्षित रक्कम 35,000 रुपये गृहीत धरली जाईल व तिच्या 50% रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.